स्पर्धेसाठी खेळाडूंसाठी जे आपण या ग्राउंडवर नेहमीच बघतो. चला एडवन संघाचा एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बसमध्ये यायचा आपण. एडवन गोलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज मितेश, समोर उभा आहे तो उमेश, नॉस्टाकी गेंडला किरण. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना या मॅच साठी या स्पर्धेसाठी. जे सपोर्टर आहेत त्यांना विनंती आहे की बाउंड्रीच्या जवळ कुठल्याही खेळाडूशी येऊन वार्तालाप करू नये. तर त्यांचे मॅनेजर असतील, व्यवस्थापक असतील, त्यांचे पाठीराखे असतील, सारखं कोणी जवळ येऊ नका. सो ऑल द बेस्ट मितेश. षटक क्रमांक पहिला घेऊन समोर लेफ्ट हँडर उमेश. पहिला चेंडू ओव्हर पिच आहे. काय फटका. पंख लोग गेंद को लग गए पर और ये 6 के हस्ताक्षर. असा फटका होता. जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. सीमारेषे बाहेर षटकार. टायमिंग बेमिसाल. लाजवाब बॅटिंग प्रमोद. पहिल्या चेंडूवर खणखणीत सुरुवात. षटकार मारलाय. सिग्नेचर शॉट होता हा उमेशच्या बॅट मधून आपण पाहिला. जबरदस्त अटॅकिंग मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतो असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. आज थोडीशी रणनीती वेगळी पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑन साइडला काय फटका खेळलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ मॅक्झिमम 6 षटकार. दोन चेंडू दोन उत्तुंग षटकार आपण बघतोय. बॅट्समन उमेशच्या बॅटमधून फ्लाइंग स्टार्ट दिली आपल्या संघाला. एक विश्वसनीय सुरुवात पॉवर प्ले मध्ये करून देतोय. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंगला उमेश. बॅटचा चुंबन घेऊन पुन्हा सज्ज झालाय बॅटिंग करण्यासाठी. पुढचा चेंडू. हो क्या बात आहे. लाजवाब चेंडू. बॅट्समनला फक्त रीड करून त्याचं फुटवर्क रीड करून ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू ठेवलाय आणि चांगलं कमबॅक केले ते गोलंदाज मितेशने पुढच्या चेंडूवर. पण दोन्ही फटके अत्यंत लीलया मारले होते. काय टायमिंग होतं या चेंडूवर. दोन्ही षटकार आपण बघितले. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर खूप लांब लचक हे दोन्ही षटकार बघायला मिळाले होते. पुढचा चेंडू मितेश. ड्राईव्ह केलाय. चांगला फटका दिला. मिड ऑफला उभा आहे. चेंडू कव्हर करतोय. धाव घ्यायची होती नॉस्टा गेला किरणला, पण किरणला साफ नकार दिलाय. गुड डिसिजन. ताबडतोब रिप्लाय केलाय अजिबात वेळ न घेता. त्याला माहिती की मात्र या मुवमेंटला विकेट जाऊ द्यायची नाही, दबाव आणू द्यायचा नाही आपल्या टीमवर. ती मात्र सुरुवात मात्र गोलंदाजीतना निश्चित करतो मितेश. 2 षटकानंतर पुढचे दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेत. चांगलं कमबॅक. मॅच नंबर 4 फर्स्ट राऊंडची आपण बघत आहोत. ओव्हर द विकेट लॉफ्टेड स्ट्रोक. मिडऑफच्या डोकरना काढला. एक चेंडू एक टप्पा घेऊन सरळ सीमारेषे बाहेर. खणखणीत सुरुवात पॉवर प्ले मध्ये. 2 चेंडू निश्चित निर्धाव केले पण पुढचे चेंडू आपण बघतोय चौकार. सीमारेषे बाहेर 4 धावा. बघतो त्या मुवमेंटला पॉवर पॅक शॉट उमेश कडून. ओहो व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. जबरदस्त टायमिंग. चपराक आणि काय फटके आपण बघतोय सीमारेषे बाहेर. अजून एक उत्तुंग षटकार. करू नका नका लागू त्यांच्या नादी. त्यांची बरोबरी करू नका नका लागू त्यांच्या नादी. अरे रॉकी रुपलय आमचा फेमस आहे या पालघर जिल्ह्यामध्ये. रॉकी रुपलय आमचा फेमस आहे या पालघर जिल्ह्यामध्ये. रॉकी रुपलय आमचा फेमस आहे.
थँक्यू डीजे. धावसंख्या 22, 22 धावा धावफलक, त्यापैकी 3 षटकार 1 चौकार. खणखणीत सुरुवात आपल्या बॅटमधून आपण बघतोय तो उमेशची. जबरदस्त यावेळेला बॅटिंग पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आज उमेश गोलंदाजांवर तुटून पडलेला आहे, एक वेगळंच आपण पाहतायत. विस्फोटक फलंदाजी करताना आपण पाहू शकाल. आज ओपनिंग मध्ये मला प्रमोट केले गेले, तर डेफिनेटली आज काहीतरी मला करून दाखवण्याची हिम्मत आणि धमक असावी लागणार आहे. आणि हेच मात्र करत असताना उमेशला आपण पाहू शकाल. छोटा पॅक बडा धमाका, ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग अँड गुड स्टार्ट. उमेश पहा, काही फलंदाज आपण पाहिलं प्रसाद परब सर, तर एक आक्रमकतेचे सितारे असतात. जसं वीरेंद्र सेहवाग यांना आपण पाहिलं तर जास्तीत जास्त त्यांना थांबवू शकणार नाही, अशा प्रकारची त्यांची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळायची. परंतु जो काळ एक गाजवला श्रीलंकन संघाचा लेफ्ट हँड बॅटर सनथ जयसूर्या, ज्यावेळेला सनथ जयसूर्या बॅटिंग करायचा त्यावेळेला मात्र पॉवर प्ले मध्ये धमचाक उडायची. आणि तशाच पद्धतीने आता आपण पाहिलं तर उमेशची बॅटिंग त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक स्टार्ट पाहायला मिळते. हो डेफिनेटली तू लेफ्ट हँडरसाठी लेफ्ट हँडरचा उल्लेख केला, पण असं मी म्हणेन की ती जोडी होती रोमेश कालुवितरण आणि जयसूर्या. या दोन्ही बॅट्समननी दाखवून दिलं जगाला की पॉवर प्लेमध्ये कशा प्रकारची बॅटिंग करायला हवी किंवा पॉवर प्लेमध्ये कशा प्रकारे धावा जमवायच्या. आणि या दोघांचं नंतर आपण बघितलं की बाकीच्या खेळाडूंनी बाकीच्या फलंदाजांनी त्यांना मात्र हे मात्र फॉलो केलं. षटक क्रमांक 2 सुरू आहे. स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच किरण आलाय आणि पहिल्या चेंडूवर मृदुलला त्याने मात्र बीट केले. खूप चांगला चेंडू फुलरचा हाताला. पॉवर प्ले सुरू आहे. बघूया आपण फिल्डिंग पोझिशन लॉंग ऑन आहे. त्याचबरोबर आपण बघतो की डीपमध्ये स्क्वेअरमध्ये खेळाडू उभा आहे. ऑफसाईड आपण बघूया खेळाडू आपण बघतो तो लॉंग ऑफला उभा आहे. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. एक शॉर्ट मिड विकेट आहे. फाईन लेग आहे. ऑफसाईडला आपण बघतो की थर्ड मॅन गली पॉइंट. फुल टॉस आणि त्याच्यावर योग्य उत्तर आणि योग्य दिशेने त्याला एक्झिक्यूट केलं. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर खणखणीत 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. कॅन्सल. यावेळेला आपण पाहतायत रिव्हर्स घेतला गेलाय. चांगला फटका होता. फुलटॉस बॉल. आणि प्रसाद परब सर, या स्पर्धेमध्ये फुलटॉस बॉल आपण 24 कॅरेट बॉल आपण पाहू शकता, जे अली असगर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. इफ इट्स क्रिकेट देअर हॅज टू बी अ फुलटॉस म्हणून हे स्लोगन पाहायला मिळतं. आणि फुलटॉस बॉलवर अगदी नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. किरण गुरुद्वान एक चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, त्याचा पॅटर्न शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु स्लोवर वन चेंडू होता. मृदुल एका साईडला आपण पाहिलं तर प्रसाद सर, तुमच्या माहितीसाठी हा खेळाडू लेदर क्रिकेट सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळतो. आणि ओमटेक्सच्या मैदानात वी कॅन ICWC या मात्र क्लबमधून आपण सातत्याने पाहतो की चांगल्या पद्धतीने तिथे लेदर बॉल क्रिकेटची प्रॅक्टिस केली जाते. आणि तुम्हाला प्रॉपरली ज्या वेळेला फलंदाज बॅटिंग स्टान्स कसा आहे, त्याची स्टँडिंग बॅटिंग पोझिशन कशी आहे, त्या अनुषंगाने कोच जे असतात ते मात्र प्रशिक्षण देतात. आणि त्याच पद्धतीने हा बॉल आपल्याला डिलिव्हर करताना पाहायला मिळतो. मृदुल पाटील ग्रेट बॉलिंग. चांगलं कमबॅक केलं पुढच्या चेंडूवर चौकार आल्यानंतर. हो, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. कॉट बिहाइंडचा अपील. यस इट इज. पंचांच्या निर्णयाची अपेक्षा न करता आपण बघतो की थेट वाट धरली ती म्हणजे पॅव्हेलियनची. या गोष्टीचा मी आवर्जून उल्लेख करेन की स्पोर्ट्समनशिप काय असते या खेळाडूकडनं मला बघायला मिळाली आहे. इव्हन पहिल्या मॅचपासून बघतो की पंचांच्या निर्णयाची वाट न बघता, मला माहिती आहे मी बाद आहे त्यामुळे त्याची वाट न बघता थेट पॅव्हेलियन गाठतात. पण इथे मात्र पहिला धक्का लागलाय. जो मात्र फलंदाज डोकेदुखी ठरवत होता ग्राउंडच्या आधी, उमेश, त्याची विकेट काढली आहे ती मृदुलने. नक्की स्पोर्ट्समॅनशिप यावेळेला जरूर दाखवली गेली. कारण ज्या वेळेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांकडे आदर्श म्हणून का आणि भारतरत्न म्हणून का दिला गेला, त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे त्यांच्या अंगी असलेली शिस्त ही सातत्याने पाहायला मिळाली. आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत जर आपण पाहिलं तर काही आता टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू सुद्धा ते डिसिप्लिन दाखवताना पाहायला मिळतात. कारण आज टेनिस बॉल क्रिकेटचा जो दर्जा आहे, स्टँडर्डपणा आहे, तो मात्र आपण पाहतोय उंचावला गेलाय. कारण पहिली स्पर्धा खेळण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं सुप्रीमो पासून त्याचं स्वप्न आता निर्माण झालं ते ISPL. म्हणजे चांगलं क्रिकेट आल्यानंतर चांगलं आपण सुद्धा राहावं हे प्रत्येक खेळाडूने यावेळेला ठरवून ठेवलंय. म्हणून स्पोर्ट्समॅनशिप हे मात्र डिक्शनरीमध्ये फिट करायला हवं. उमेश सॅल्यूट आहे. हा बॉल आपण पाहिला थोडासा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता, उसळी घेणारा होता, खेळू शकले नाहीत. विनायक पाटील एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं 2 वेळा 6 बॉल 6 चौकार मारण्याची किमया या खेळाडूच्या नावावर पाहायला मिळते टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. बॅटिंगसाठी स्वतःचा कॅप्टन ग्राउंडच्या आत विनायक पाटील. ओ क्या बात है, स्लॉग इट. पॉवर पॅक शॉट पॉवर प्ले मध्ये सीमारेषे बाहेर वाईडिश लॉंग ऑन क्लिअर करतोय. उत्तुंग आणि बेधुंद करणारा फटका, सीमारेषे बाहेर षटकार.
बुवा पाटील आहे. त्यानंतर मी गोव्याला एक स्पर्धा करतो सांगेम प्रीमियर लीग. ती साऊंड सिस्टमचीच मला आठवण या ठिकाणी झाली. कुंदनकरचं अप्रतिम साऊंड आणि आमचा आवाज रसिकांपर्यंत पोहोचतोय. चांगली गाणी ऐकायला मिळतात. त्यामुळे एक चांगलं कॉम्बिनेशन कॉमेंट्री बॉक्समधून मला कुंदनकरचं पाहायला मिळतं. थँक्यू कुंदन. ऑन साईडला पुन्हा स्लॉग इट आणि क्षेत्ररक्षक बरोबर त्या ठिकाणी उभा आहे. इथे जास्त उंची नव्हती या फटक्याला, एलिव्हेशन नव्हतं आणि बरोबर आपण बघतो की षटकाराचं उत्तर इथे किरणने दिलं. आपल्या किरणला विकेट वगैरे आपण किरण नॉस्ट्रेकेटला उभा आहे, पण मृदुलने मात्र विकेट काढली. या मुवमेंटला कॅप्टनची विनायक बॅक टू डग आउट. आपल्याला पाहायला मिळतोय. अगोदर किरण गुरुद्वारने षटकार मारल्यानंतर कमबॅक केलं. उमेशला माघारी परतावं लागलं. तदनंतर पुन्हा एकदा षटकार आला. आता विनायक पाटीलला मात्र माघारी परतावं लागलं. म्हणजे एक विकेट टेकर गोलंदाज कसा असावा याचं प्रात्यक्षिक फॉर एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतं. मृदुल पाटील एडव्हान्सचा हा ब्रँड आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आकाश गावड आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतात, सिद्धांत कदम दर्शवतात की 34 वर जाऊन पोहोचले गेले. 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. चांगली स्टार्ट मिळाली यात ती मात्र शंका नाहीये. यानंतर होणारा सामना आई कुर्लाई सरतोडी वर्सेस कोरे 11. या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण 5 षटकानंतर लगेच प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन जा आणि सबमिट करा. टॉस साठी रेडी राहायचंय. सफाळे प्रीमियर लीग मध्ये आयकॉन म्हणून आपण पाहतायत आकाश गावड आणि मृदुल पाटील. तेजस आपल्याला पाहायला मिळते. तेजस चव्हाण म्हणजेच कॉम्बिनेशन काहीतरी पाहायला मिळणार आहे. 2 आयकॉन आपल्याला पाहायला मिळतात आणि SPL लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येते. सफाळेचं एक अतिशय सुंदर दर्जेदार आयोजन आणि त्यामध्ये सफाळे प्रीमियर लीगचं अतिशय चांगले खेळाडू पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये तेजस चव्हाण याची सुद्धा वर्णी लागली गेले तर एक चांगलं क्रिकेट. आणि आयकॉन किरण गुरुद्वान सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहायचं कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ती गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे. हो निश्चितच. बोलिंग मार्कर जतीन, समोर किरण. दिवसचा फटका खेळायचा होता. टायमिंग जमलं नाही या चेंडूवर. इव्हन तो फटकावून बघतो की प्री डिटरमाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे स्ट्रायकिंग गेला किरण गुरुद्वानचा. धावसंख्यानं बघतो की धावफलकात म्हणजे 34 धावा. मागच्या तिन्ही मॅचच्या कंपॅरिझनमध्ये प्रमोद असं मी म्हणेन की इथे मात्र हा सामना थोडासा मात्र वेगळा बघायला मिळणार आहे. कारण बघतो की 2 षटकात तब्बल 34 धावा कुठल्या आहेत पॉवर प्लेमध्ये. हो एक्स्ट्रा बाउन्स जाऊ दिलं, लेफ्ट केलं चेंडूला, पण जरा त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. चेंडू आपण बघतो किरण लास्ट मोमेंटपर्यंत बघत राहिला. तो स्पॉट सुद्धा बघतोय जिथून चेंडू टेक ऑफ झाला होता, पण पंचाला त्याचा काहीच इम्पॅक्ट. कारण चेंडू सरळ रेषेत निघून जातो जतीनचा. तो थेट विकेट किपरच्या हातामध्ये. बघायचं कमबॅक करणारा षटक इथे बघायला मिळेल का जतीनचा. फटका मारण्याचा प्रयत्न होता, फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न. टायमिंग जमलं नाही या चेंडूवर. चेंडू जातो डीप पॉईंटला, बॅकवर्ड पॉईंटला तिथे क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू कव्हर करतो पर्यंत 85 रन करतात. लेग बाईज धावसंख्येत भर आणि धावसंख्येत जाऊन पोहोचली 35 वर. चांगलं कमबॅक. एक चांगली गोलंदाजी आपण बघतोय की मागच्या 2 षटकात बघितलं की प्रमोद तब्बल 34 धावा ठोकल्या गेल्या, पण या षटकात खूप चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते म्हणजे जतीनचं. 2 चेंडू निधाव टाकले, पुढचा चेंडू लेग बाईज. जतीनचं यावेळेला कौतुक करावंच लागणार आहे. ज्या पद्धतीने तो लेंथ अँड लाईन जबरदस्त हाताळत असताना पाहायला मिळतो. नो डाऊट अबाउट इट. किरण गुरुद्वान एक चांगला खेळाडू आहे, एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु जतीनने स्वतःला एक प्रश्न विचारला, मी सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये कर्णधार माझ्यावर विश्वास ठेवतोय म्हणजे माझ्याकडे काहीतरी कॅलिबर आहे हे दर्शवत असताना मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला काय फटका खेळलाय दर्जेदार. जणू काही यावेळेला असं वाटलं स्टुअर्ट ब्रॉडने टाकलेला चेंडू आणि युवराज सिंगने मारलेला फटका, अशा पद्धतीने दृश्य पाहायला मिळालं. ऍब्सोल्युटली इनक्रेडिबल शॉट. षटकार शॉट बाय तेजस. तसा तो उल्लेख केला मगाशी की आता येणाऱ्या सफाळे प्रीमियर लीग मध्ये आयकॉन म्हणून खेळणार आहे. त्यामुळे आयकॉनची निवड का करण्यात आली आहे याचं उत्तम उदाहरण पहिल्या चेंडूवर आपल्याला बघायला मिळतो. षटकार मारलाय तो तेजसने आणि जबरदस्त स्टार्ट दिला आपल्या संघाला. धावसंख्या 41 वर नेऊन ठेवली आहे आणि चांगली सुरुवात आपल्या बॅटमॅन करत असताना आपल्या संघासाठी. जसं मी मागाशी उल्लेख केला की मागच्या 3 सामन्याच्या कंपॅरिझनमध्ये हा सामना थोडासा वेगळा आहे. हा तिन्ही सामन्यामध्ये एक वेगळाच फरक असणार आहे आपण बघतोय. कारण आपण बघतो की 44 धावसंख्या सीमित धावसंख्या होती मागच्या 3 सामन्यामध्ये. त्या धावसंख्येचा पाठलाग सुद्धा झाला, पण इथे आपण बघूया ही 44 नाही, मी म्हणे हा जवळजवळ 60च्या पलीकडे धावसंख्या बघायला मिळेल या मॅचमध्ये. हे प्रेडिक्शन आहे माझं. ऑनसाईडला प्लेस करायचा प्रयत्न, इनसाइड एज काय लागतो चेंडू, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप त्या ठिकाणी आहे, रिस्क घेतली त्या ठिकाणी गोलंदाज जतीनने. आणि ज्याप्रमाणे तेजसने शॉट मारला, कॉन्फिडन्स त्याच्या बॅटमध्ये आहे आणि त्याची मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होता रनआउटच्या स्वरूपामध्ये. पण एकदा तिथे मिळते धावसंख्या 42. ज्या पद्धतीने डायरेक्ट हिट करण्याचा हेतू होता, बॅकअप साठी त्या ठिकाणी आले होते. एकदा वर्जित केली गेली चिकी सिंगलच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचली गेली.
42 या धावसंख्येवर आपण पाहतायत. चांगली स्टार्ट मिळाली आणि ती निरंतरता आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. कदाचित जतीन थोडंसं लगोरीपासून दूर राहिला असेल, अन्यथा नेम त्याचा चुकला नसता. हो, लहानपणीचे हे सगळे खेळ आहेत, लगोरी, गोट्या. हो, वेगवान वेगवान चेंडू होता. स्ट्राईक एंडला किरण गुरुद्वान जरी असला तर आपण बघतो की आतापर्यंत त्याने चेंडूचे खेळले तो एकूण 6 चेंडू खेळलाय, फक्त 5 धावा अंकित करू शकलाय 7 चेंडूमध्ये. त्यामुळे हे एक मायनस पॉईंट राहिला आहे. पण बाकीची सर्वांना आपण बघतोय की मैदानावर उमेशने चांगली बॅटिंग केली, 22 धावांचं योगदान दिलं. तेजसने आतापर्यंत 1 षटकार 1 सिंगल 7 धावांवर तो खेळतोय. विनायक 6 धावा करून 1 षटकार मारून तो बाद झाला. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 14चा रन रेट सध्या आपण बघतोय आणि धावसंख्या 42 धावा. या षटकामध्ये धावसंख्येला थोडंसं खाली आणलंय आणि एक अप्रतिम षटक बघायला मिळालं अवघ्या 8 धावांचं. पहिल्या षटकामध्ये 22 धावा, त्यानंतर 12 धावा, नंतर 8 धावा. म्हणजे ग्राफ थोडासा खाली येतोय पण रन रेट मात्र चांगला आहे, सुधारित रन रेट आहे. प्रमोद 3 षटकाच्या धावसंख्या 14च्या गतीने 42. चांगली सरासरी आतापर्यंत मेंटेन केले गेले. परंतु इथे जतीनचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्याने 2 षटकांचं कंपॅरिझन करत असताना जतीनने आपला इकॉनॉमिकल जो आहे तो अप्रतिम मेंटेन ठेवला गेला. 2 षटकांच्या अगोदर आपण पाहिलं तर खूप धावा खर्च केल्या गेल्या होत्या दोन्ही गोलंदाजांच्या दृष्टिकोनातून, परंतु जतीनने त्याची भरपाई भरून काढली आणि 3 षटकांमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 42 धावा या फलकावर पाहायला मिळतात. म्हणजेच येणारे 12 बॉलमध्ये मॅक्झिमम सर जर आपण पाहिलं तर डेफिनेटली 20 ते 22 धावा जर आल्या तर एक चांगला स्कोर आपल्याला पाहायला मिळेल, फायटिंग टोटल म्हणून पोहोचेल. कारण अलीकडच्या काळामध्ये क्रिकेट खूप फास्ट चाललंय. अशातच 70, 75, 80, 85 धावा सुद्धा 5-5 षटकांमध्ये चेस झालेले आहे, हे आपण पाहिलेलं आहे. हो, निश्चितच चेंडू हवेमध्ये आपण बघतो की लास्ट मोमेंटला सेफ शॉट फक्त ढकलून दिलं चेंडूला. जसं मी उल्लेख केला, जसं प्रेडिक्ट केलं की 60च्या पलीकडे मी धावफलकावर धावा बघतोय एंड ऑफ द इनिंग, पण 14ची गती आहे त्यामुळे 70 सुद्धा इनफ आहेत. म्हणजेच पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बॅटिंग टीमकडून आपण बघतोय म्हणजेच NCCचा फळ या संघाकडून धावसंघ आपण बघतो जाऊन पोहोचली 43 वर 43. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा किरण गुरुद्वान पोहोचलाय. बॉलिंग मार्कवर सेकंड स्पेलमध्ये आपण बघतोय म्हणजे मृदुल ज्याने पॉवर प्लेमध्ये 12 धावांचं षटक टाकलं होतं, 2 विकेट्स त्याने काढल्या होत्या, तो बॉलिंग मार्क पुन्हा एकदा येतोय मृदुल. तसं तो ICWCचा उल्लेख केला आणि त्या आपण बघतो अकॅडमीमध्ये चांगले खेळाडू घडत आहेत. इव्हन सकाळी जेव्हा मी सफाईला पोचलो बरीचशी लहान मुलं मला दिसली ट्रॅकमध्ये येताना चालत असताना, त्यांच्याकडे ICWC टी शर्ट होतं. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे, मिस टाइम फटका. गोलंदाज स्वतःबद्दल प्रयत्न करतो पण मिड ऑफचा खेळाडू सांगितलं मी घेऊ शकतो अजेल, पण इथे होतंय काय, चुका होत आहे. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. तेजस जो भरपूर आक्रमक होता ग्राउंडच्या आतमध्ये, मगाशी आपण बघितलं की थोडासा बचावला होता पण यावेळेला चुकणार नाहीये. परफेक्ट नेम, परफेक्ट आपण बघतोय लगोरी नेम काढलाय आणि किरण गुरुद्वारने मात्र आपण किरण आपल्याला बघतोय बाद केले त्याने आणि तू ते मृदुलचा प्रतिम फेकी आणि फलंदाज बाद. तिसऱ्या पंचांना रेफर केलं आहे ओव्हर द वेस्ट साठी, तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. तिसऱ्या पंचांना येऊन मात्र चेक करावं लागेल की हा चेंडू ओव्हर द बेस्ट आहे की नाही. डायरेक्ट हिट आपण पाहू शकाल आणि सरळ चेंडू यष्टींचा वेध घेतला. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज तेजस चव्हाणला परतावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील ह्यालीला आपण पाहतायत. फेअर डिलिव्हरी आहे, एक रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी कॉल होता किरण गुरुद्वानचा, तेजस चव्हाण तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. तर शुभम पाटील ह्यालीला आपण पाहतायत. आगरी प्रीमियर लीग मध्ये पहिल्याच दिवसामध्ये चांगला खेळ त्याच्या बॅटमधून बहरला गेला होता, परंतु तिथे फॉर्मॅट वेगळा आहे, इथे फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो. ज्या वेळेला लीगच्या मॅचेस असतात त्यावेळेला प्रत्येकाचं एक वेगळं कौशल्य पणासपणा लावावं लागतं आणि ज्या वेळेला तुम्ही गावासाठी खेळता त्यावेळेला एक वेगळंच तुमची रणनीती ही तुम्हाला आखावी लागते. कारण हे खेळाडू आहेत ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी, फक्त आणि फक्त आपल्या गावासाठी खेळणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 44 धावा धावफलकावर. समोर फटका ऑफर केला मिडॉफला क्षेत्रक्षण आहे. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूवर पोहोचणार का, वेगवान फटका होता, बुलेट शॉट सीमारेषे बाहेर, चौकार. चांगलं टायमिंग केलं. गुरुद्वारला माहिती आहे का तर या मोमेंटला धावा जमवणं गरजेचं आहे, त्या मोमेंटला तू चांगली बॅटिंग करतोय. इव्हन किरण गुरुचं नाव जेव्हा तू घेतलंस मला आठवतं की मागच्या काही वर्षामध्ये तो ओपन लेवलला सुद्धा खेळलेला आहे आणि चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे. आपण बघतोय आपल्या संघासाठी चांगला परफॉर्म करतोय. शेवटच्या टप्प्यात का होईना पण आपल्या बायपना धावा तो बनवतोय आणि 4 धावे धावसंख्या बघतोय की 48 वर गेली आहे. आजच्या दिवसातली हायेस्ट टोटल असं मी म्हणेन. पुढचा चेंडू पुन्हा मृदुल तयार, फटका बनवले त्या ठिकाणी इम्प्रोवाइज केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा, खरा फिल्डिंग, फटक्याचा चटका लागलाय, चेंडू सरळ सीमारेषे बाहेर, चौकार.
मितेश तरी त्या ठिकाणी होते, एक चांगले वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु इथे चुकी केली आणि चुकीला माफी नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये किरण गुरुद्वानने लगेच बॅटला चुंबन केलं, कारण त्याला माहिती आहे याच बॅटने मला नाव दिलंय आणि त्या बॅटला मात्र जरूर आपण ह्या वेळेला सन्मान दिला पाहिजे. आणि त्याच पद्धतीने आपण पाहू शकतायत चौकार आल्यानंतर त्याला साथ मिळाली नशिबाची आणि सरळ चेंडू निघून गेला मधुकरजी किनी यांच्या स्वागतासाठी. चौकार. 52 ऑन द बोर्ड. धावसंख्या 50च्या पलीकडे. फुल टॉस आणि त्याच्यावर रबर स्टॅम्प शॉट ठोकलाय, लांब लचक, खूप उंच आणि बेधुंद करणारा फटका, षटकार. क्लास. जसा चेंडू आला वेगवान, त्याच पद्धतीने त्याचा बॅटचा स्पीड सुद्धा त्याच पद्धतीने पाहायला मिळाला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरता. सदानंद पाटील दादा 111 स्टँड नगरसेवक वसई विरार शहर महानगरपालिका आणि तिथून आपण पाहू शकता त्या छतावरून सरळ चेंडू निघून जातोय 6 धावांकरता. जे वरिष्ठ मंडळी मॅचचा आनंद घेत आहेत अर्थातच आदरणीय मधुकरजी किनी आणि त्यांचे सहकारी मित्र, त्यांना सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळाला. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. गुड बॅटिंग. किरण गुरुद्वान इज ऑन अ फायर. हीच ओळख आहे प्रसाद परबसर या खेळाडूची. जर मैदानाच्या आतमध्ये राहिला तर धावांचा पाऊस होतो आणि जर लवकरात लवकर बाद झाल्यानंतर थोडासा तुटवडा आपल्याला पाहायला मिळतो. नाही, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बघितलं थोडासा चाचपट होता, पण काय बॅटिंग केली. 2 चौकार 1 षटकार, अफलातून इनिंग आपण बघतो त्याची. धावसंख्या 58, 58. शॉर्ट ऑफ लेंथ होता. क्या बात आहे. चेंडू हवेमध्ये बघायला मिळतोय. नो मॅच लँड वॅकेंट एरिया त्या ठिकाणी. ते क्षेत्ररक्षक पोहोचेल का हा प्रश्न होता. त्यावेळी या मुवमेंटला आपण बघतो की 2 धाव धावणी ते पूर्ण करतोय. हवेच्या विरुद्ध फटके आपण ज्या ठिकाणी बघतो की ज्या ठिकाणी फटके खेळले गेले आतापर्यंत त्या ठिकाणी सहसा आपण चौकार बघितले नाही. खास करून कॉमेडी बॉक्स यांकडे बॅटिंग जेव्हा होते तेव्हा तिथे पण सहसा चौकार किंवा षटकार बघत नाही. पण हा प्रयत्न खूप चांगला होता. एलिव्हेशन थोडंसं कमी पडलं बघायला मिळालं. हवेच्या विरुद्ध फटका फक्त 2च धावा मिळत आहेत. जसं मी प्रेडिक्ट केलं होतं की 60 आणि 60च्या पलीकडे धावसंख्या निश्चित बघायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 षटकाखेर 60 धावा. डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण प्रेडिक्शन केलं होतं, कारण 3 षटकांमध्ये 42 धावा आल्या होत्या. 4थ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 18 धावा या ठिकाणी खर्च केल्या. म्हणजेच एक जे फायटिंग टोटल आहे तिथपर्यंत तर पोहोचलेत, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपल्या गोलंदाजांना चांगलं पाठबळ मिळायला पाहिजे. फायटिंग करण्यासाठी अजून बळ मिळायला पाहिजे. त्यासाठी मात्र अजून 15 ते 16 धावा जर एक्स्ट्रा आल्या तर एक चांगल्या प्रकारची जी फाईट आपल्याला पाहायला मिळेल. एक अंडरस्टँडिंग स्कोर ज्या वेळेला आपण फलकावर लावतो त्यावेळेला तुमची एक बॉडी लँग्वेज ही मात्र खेळपट्टीवर आणि मैदानाच्या आतमध्ये फुलताना दिसते. 4 षटकांचा खेळ झालाय. 60 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. एक चांगलं क्रिकेट. एका साईडला शुभम पाटील, एका साईडला किरण गुरुद्वान, एक जुनी जोडी मैदानाच्या आतमध्ये आज आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला विनायक पाटील आणि बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय तेजस चव्हाणला, उमेश या फलंदाजाला, परंतु आज थोडंसं काहीतरी चेंजेस केलं. किरण गुरुद्वान इन झाल्यानंतर मात्र उमेशला त्याला प्रमोट केलं गेलं आणि एक चांगली स्ट्रॅटेजी आखली. कारण ही रणनीती गेली कित्येक वर्ष राजेश म्हात्रे अर्थातच बंटी दादा यांच्या माध्यमातून उभारणी केली गेली या संघाची आणि तिथून ती स्ट्रॅटेजी आतापर्यंत आजतागायत पाहायला मिळते. आणि त्यामुळे आपण बघतो की चांगली सुरुवात 27 धावांची पार्टनरशिप केली पहिल्या विकेटसाठी आणि त्या मुवमेंटला बघतो की अजूनही पार्टनरशिप आपण बघतोय बाकीच्याकडून बघायला मिळते. पुढचा चेंडू, हा चेंडू हवेमध्ये बघायचा आहे. बिहाइंड द स्टंप आपण बघतो अप्रतिम झेल. फिनिश झालाय का पंच कन्फर्म करतात त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद होईल. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता शुभमला आणि पहिल्या चेंडूवर बघतो की शून्याचा चष्मा घालून तो तंबूच्या बाहेर येईल, कारण बघतोय ग्राउंडच्या बाहेर येईल त्या ठिकाणी. कारण त्या रिव्हर्सचा फटका लिडिंग एज घेतली. बिहाइंड द स्टंप. एक्सलेंट कॅच, टर्निंग कॅच आपण बघतोय आपण यष्टीच्या मागे. सुपर. गौरव तरे त्या ठिकाणी होते. स्वतःला झुकलं होतं. 100% दिले आणि नेहमीच आपण म्हणतो ज्या वेळेला गौतम गंभीरने चांगली खेळी केली 97 धावांची वर्ल्ड कपच्या माध्यमातून, त्यावेळेला तिथून एक स्लोगन तयार झालं की दाग अच्छे होते. आणि या वेळेला एक चांगल्या फलंदाजाची झेल टिपणं हे सुद्धा मात्र प्रत्येक विकेट किपरचं स्वप्न असतं आणि इथून गौरव तरेने जो झेल टिपला तो अमानवीय झेल होता. म्हणजे अवाक्याच्या बाहेर जेव्हा मानवाचा झेल असेल त्यावेळेला डेनिस लेली सरांनी सांगितलं ऑस्ट्रेलियनचा तेज गोलंदाज की तो अमानवीय झेल म्हणून संबोधला जातो आणि गौरव तरेने तेच केलं. आणि थोडक्यात जर म्हणायचं झालं तर गिलीची आठवण करून दिली, तदनंतर MSD ची आठवण करून देणारा हा झेल आपल्याला पाहायला मिळाला. गौरव तरे, अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग यार. खूप सुंदर, खूप चांगला झेल आपण बघतोय यष्टीच्या मागे. नवीन आल्या फलंदाज पंकज येतोय 6व्या क्रमांकावर. शुभम शून्यावर बाद झाला. किरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये ग्राउंडवर आपण बघतो नॉस्ट्रा गेंडला उभा आहे. आतापर्यंत आपण बघितलं की 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळालाय. पुन्हा हर्षल पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट. काय बात आहे. 20 शेपमध्ये चांगला फटका. बॅटचा फेस ओपन केला, हाफ वॉली करून चेंडूला ड्राईव्ह केलं, कव्हर्समध्ये खूप चांगला फटका ऑफर केला. त्या ठिकाणी थोडंसं फंबल त्या ठिकाणी होत आहे,
पण 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावांनी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न निश्चित होता. आपण बघायचं 2 धावा झालेत कंप्लीट. धावसंख्या 62 62 70च्या आसपास निश्चित बघत असेल बॅटिंग करणारा संघ आपण बघतोय तो म्हणजेच NCC सफाळे. 70च्या आसपास पोहोचणं गरजेचं आहे. ऑफस्टनच्या बाहेरचा चेंडू खेचून काढलाय आणि गॅप मध्ये सुद्धा आहे. चांगला फटका ऑफर केला सीमारेषे बाहेर. पॅरल स्ट्रोक, जास्त उंची नव्हती पण टायमिंग बेमिसाल. सीमारेषे बाहेर षटकार. थोडासा वेगळा आहे, थोडासा म्हणजे खूपच वेगळा असं म्हणजे उजवा आहे असं म्हणेन. कारण धावा भरपूर येत आहेत आणि 70च्या पलीकडे आपण प्रेडिक्शन केलं होतं कारण 14ची गती होती. 3 षटक वगैरे 42 धावा. त्यामुळे त्याच रणनीतीने जर बॅटिंग केली 70च्या पलीकडे निश्चित मजल मारेल आणि ती बॅटिंग NCC सफाळीची बघायला मिळते. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग गेला पंकज. एक षटकार एक डबल ती आठवर खेळतोय. पुन्हा जसा चेंडू बघायचा उंच किती गेलाय. हो निश्चित उंच गेलाय कारण हवेची साथ मिळाली आहे. हवा के साथ साथ घटा के संग संग सीमारेषे बाहेर सिक्सर. एक 74 धावा 74. काय बॅटिंग केली. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंगला 6व्या क्रमांकावर येऊन सुद्धा मात्र काय फटके कळतोय. 2 षटकार बॅक टू बॅक पंकज कडून. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, हुक केलाय वॅकेंट एरिया. एक टप्पा घेऊन चेंडू सरळ सीमारेषे बाहेर निघून जाईल. सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. व्हॉट अ शॉट. रॉकी ग्रुप आला या नावाला. या पालघर जिल्ह्यात रॉकी ग्रुप आला या नावाला. चला आई कुर्लाई सरतोडी टीमचा कॅप्टन आणि कोरे 11 टीमचा कॅप्टन टॉस करण्यासाठी या. काय शानदार बॅटिंग केले प्रसाद परब सर. ज्या पद्धतीने पंकज पाटील आपण पाहताय ते कष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे परफेक्ट ऑलराऊंडर कसा असावा याचं प्रात्यक्षिक गेले कित्येक वर्ष या खेळाडूंनी दाखवून दिले गेले. जबरदस्त. हा चेंडू छान होता. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर होता. त्या मिनिटमध्ये आले नाही, खेळले नाहीत, त्या चेंडूपर्यंत पोहोचले नाहीत. उसळी घेणारा चेंडू अचानक टप्पापर्यंत थोडासा चेंडू टॉस झाला आणि ऑफस्टमच्या बाहेर निघून गेला. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना पहिल्या इनिंगला ब्रेक लागलाय आणि तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचते 5 षटकांमध्ये. आपण पाहिलं तर आकाश आम्हाला दर्शवत आहेत 78 आणि 79चं टार्गेट सेट केले गेले. NCC सफाळे या टीमने प्रतिस्पर्धी संघ जयप्रकाश एडवन या टीम समोर टॉस जिंकल्यानंतर जयप्रकाश एडवन टीमने सांगितलं आम्ही फिल्डिंग स्वीकारू. NCC सफाळे टीमने बॅटिंग करत असताना चांगली दमदार आणि शानदार सुरुवात केली उमेशने. तदनंतर किरण गुरुद्वार नाबाद राहिला. चांगली बॅटिंग करत असताना अंडरस्टँडिंग स्वतःला डावाला सावरलं आणि इथून जर आपण पाहिलं तर मध्यंतर तेजस चव्हाण आला. त्या नावाचं वादळ घोंगावलं आणि तदनंतर पंकज पाटील आला आणि पंकज पाटीलने काय बॅटिंग केली. जबरदस्त ऑलराऊंडरची भूमिका साकारत असताना 78 वर धावसंख्या जाऊन पोहोचली. 79 रन्स टू विन असतील. चला दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. आपण करूया लगेच तिथे टॉस. ललित एका साईडला येतात कोरे 11 टीमचे कॅप्टन. रोहिताचे पाटील
खातून जरूर आलंय आणि रॉकी ग्रुप. यस, थँक्यू व्हेरी मच रोहिदाजी पाटील साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर सिद्धू काय म्हणशील, ज्या पद्धतीने विठ्ठलवाडीमध्ये सुद्धा तुमचा चांगला परफॉर्मन्स राहिला होता, त्यानंतर काय चर्चा झाली, आता रॉकी ग्रुपमध्ये कसं प्रदर्शन व्हावं ही इच्छा असेल? बाप्पा मोरियाला चांगला प्रदर्शन झाला, कारण की सर्व प्लेयर चांगले खेळले. तर अशी इच्छा आहे की आत्ता पण त्यांनी सर्वांनी 100% द्यावा. ज्या पद्धतीने आता आज तुमचा संघ संपूर्ण आहे, हो आहे नक्की ज्या पद्धतीने आपण पाहताय यंदाचं 2 लाखाचं प्राइज रॉकी ग्रुप चषकाचं पाहायला मिळतं आणि विटीलाईनचं वर्ल्ड कप हे तर नेहमी प्रत्येकाच्या ओठामध्ये आहे, नो डाऊट अबाउट इट. इथे आल्यानंतर कसं फील करतायत आणि या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि 2 लाखाची स्पर्धा म्हणजे मोठी स्पर्धा आहे आपल्या इथे. तर त्याच्यामुळे आणि ग्राउंडसुद्धा चांगला आहे, खेळपट्टी वगैरे. तर त्यांचं धन्यवाद देईन का मला संधी दिली इथे खेळण्याची. नक्कीच टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच सिद्धू. ललित, भरपूर एक्सपिरियन्स सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. तर ललितजी आपलं वेलकम आहे. जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? बॅटिंग मनासारखी फलंदाजी आले, म्हणजेच टॉस आपल्या बाजूने न लागता मनासारखी फलंदाजी आलेली आहे. 30 बॉलमध्ये काय कितपर्यंत धावा जाण्याचा प्रयत्न तुमचा असेल? कारण या अगोदर 3 मॅचेसमध्ये 43, 44, चौथ्या मॅचेसमध्ये 78 धावा. आपला हेतू काय असेल? 60 प्लस. आज संपूर्ण टीम तुमची आहे का रेडी आहे? ही स्पर्धा रॉकी ग्रुपची किती तुम्ही या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असता? म्हणजे खूपच वाट पाहतो आम्ही दरवर्षी. म्हणजे हा एक ग्राउंड आमच्यासाठी खूप लकी आहे आणि ह्या ग्राउंडला आम्ही नेहमी आले आहेत ना, दरवर्षी येतो आणि शेवटच्या राऊंडला गडबड होते आमच्याकडून, पण आम्ही शेवटपर्यंत पोहोचतो. नक्कीच ऑल द बेस्ट असेल यावर्षी आणि या मॅच मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्ही खेळा, हीच मात्र सदिच्छा शुभेच्छा असतील. तर नुकताच टॉस झाला, रोहिदासजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते, टायगर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, या स्पर्धेचे आयोजक, आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस झाल्यानंतर आपण पाहतायत आई कुर्लाई सरतोडीच्या बाजूने टॉस लागला आणि इथून सिद्धार्थ यांनी सांगितलं की आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहोत. तर या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी युवा समालोचक आपल्या समोर जोडले जातील. हार्दिक किनी यांचा आवाज या आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी प्रोलिंग स्पोर्ट्स कॅमेरामॅन संजय आहिरे, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. चला एनसीसी सफल संघाचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. दर्शन आणि मृदुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि पहिले षटक फेकण्याकरिता सागर बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता, शॉर्ट मिड विकेटला चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक तेजस पुढे येत आहे. तत्पूर्वी 1 धाव या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकंदरीत टार्गेटचा जर विचार केला तर टार्गेट आपण पाहतोय 79चं, 78 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 1900 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे 5 षटकांमध्ये. मृदुल पाटीलचा परफॉर्मन्स विथ द बॉलने चांगला राहिलाय. 2 षटकांचा स्पेल त्याने हाताळला आणि 2 विकेट त्याने मिळवले आपल्या संघासाठी. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय सागर. आज सागरला संधी दिली गेली. ऑफसाईडला इनसाइड आउटचा फटका, डीप मध्ये कोणी खेळाडू नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू या ठिकाणी पाठवून दिला आहे. चांगला पंच या ठिकाणी पाहायला मिळाला, चौकार. आणि पहिल्याच बॉलवरती चांगला स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. समरजी महाले यांच्याकडून कॅश प्राइज आहे, त्याची चर्चा आपण जरूर करणार आहोत. परंतु इथे काय फटका खेळला, स्लॉट मध्ये बॉल होता, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. मृदुलच्या बॅटमधून 2 मोठे स्ट्रोक या ठिकाणी येत आहेत. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय समरजी महाले साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मदतून जे पंकज यांच्या मदतून 2 षटकार आले, त्यासाठी कॅश प्राइज आलाय. 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते पंकजसाठी. आदरणीय समीरजी महाले साहेब यांच्या माध्यमातून जाऊयात मॅचच्या दिशेने. 1900 धावांचा पाठला करायचा, एक धावांचा मोठा शिखर या ठिकाणी चढायचा आहे. धावा चेज होत आहेत, परंतु ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये मृदुलने स्टार्ट मिळवून दिले गेले, एक स्वप्नगत स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळते, ड्रीम स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळते आणि ते कॅश प्राइज या ठिकाणी जमा सुद्धा झाले. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 11च्या घरामध्ये.
11 रन स्कोर करते लागले गेले. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आत मॅच झाला. चांगली स्टार्ट या ठिकाणी मिळवून दिली गेले मृदुलच्या बॅटमधून. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा डीप मध्ये खेळाडू नाही आहे, सरळ चेंडू या ठिकाणी निघून जाईल. इनसाइड आउटचा फटका, लॉंग ऑफला हा क्लिअर केला गेलाय. वॉट अ शॉट, षटकार. जे मागची तिन्ही स्ट्रोक आपण पाहिलेत, एफर्टलेस स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले. एकंदरीत 17 चक्रामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार मृदुलच्या बॅटमधून येत आहेत. प्रॉपरली टायमिंग करतोय मैदानामध्ये. सहजरित्या सीमारेषेच्या बाहेर या ठिकाणी चेंडू पाठवून देतोय. सागरवरती हे 3 मोठे हल्ले चढवले गेलेत. 19 धावांचा पाठलाग करत असताना एक सुंदर सुरुवात मृदुलच्या बॅटमधून येते. लेदर क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला होता, चांगला टर्न या ठिकाणी प्राप्त झाला आणि टर्नवरती फलंदाजाला बीट केले गेले. आणि जयप्रकाश एडवन संघ, जर कोणताही एडवनचा संघ इथून जर क्वालिफाय झाला तर आदरणीय मनीषजी तरे यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर करण्यात येतील. एका प्राईज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एडवन संघ जे आहेत आजच्या दिवसामध्ये ते जर इथून क्वालिफाय होत आहेत तर मनीषजी तरे साहेब त्यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर केली जातील. पहिले षटकाचा ठिकाणी खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 17च्या घरामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार. परंतु त्यानंतर चांगली रिकव्हरी या ठिकाणी केली गेली. चांगलं परिवर्तन स्वतःमध्ये घडून आणलं आणि दोन डॉट बॉल या ठिकाणी अमृतच्या विरोधामध्ये टाकले गेलेत. धावसंख्या फलकावरती लागले गेले 17 रन स्कोर करते आपण पाहतोय. एका बाजूला जयप्रकाश एडवन आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो एनसीसी सफाले. बरोबर 5 मिनिटे या षटकासाठी घेतली गेलेत. 1:13 हे षटक मात्र सुरुवात झालं आणि 1:17 झाल्यात. गणेशजी कारभारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. गणेशजी कारभारी साहेब, आपल्याला निवेदन असेल, आपण मुख्य मंचावरती या प्लीज. एका गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते आगरवडी गावातील, त्यांचं स्वागत असेल. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं. दुसऱ्या षटकासाठी इथून इन्व्हाइट केले गेले बॉलिंग ट्रॅकवरती उमेश पठारी आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरमध्ये इनॅक्शनमध्ये असतील तर पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर सागरवरती 3 मोठे हल्ले चढवले गेले. मृदुलच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंगवरती दर्शन आपल्याला पाहायला मिळतात. या सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्टी बॉलरला या ठिकाणी इन्व्हाइट केले गेले उमेश. ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हरमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. तेजस एक वन ऑफ द ग्रेट फिल्डर आहेत आणि कुठली चुकी करणार नाही. एक पहिला ब्रेक थ्रू, ज्या ब्रेक थ्रूची नितांत गरज होती तो ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून दिला गेलाय. फलंदाज दर्शन गॉन. दाखल होतोय हर्षलचा जर विचार केला तर विथ द बॉलमध्ये तितकंसं परफॉर्मन्स नव्हता. स्लॉग ओव्हरमध्ये भरपूर धावा त्याने खर्च केला होता. आता बॅटिंगमध्ये इथून परफॉर्मन्स दाखवणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती उमेशने आपल्या संघासाठी एक महत्त्वाचं यश या ठिकाणी प्राप्त करून दिले गेले. जो ट्रॅप रचला होता तो ट्रॅप या ठिकाणी सक्सेस झाला. म्हणजे एक्स्ट्रा कव्हरला जो क्षेत्रक्षक आपण पाहतोय त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला गेला. इनसाइड आउट खेळण्याचा मनसुबा या ठिकाणी होता दर्शनचा, पण तो मनसुबा या ठिकाणी अपयशी ठरला गेला. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती उमेश दाखल झालाय. त्याच्यासमोर हर्षल आहे. पहिल्याच बॉलवरती स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सरळ बॅटचा या ठिकाणी वापर केला गेलाय. स्लॉटमध्ये बॉल होता आणि बॅटचा फेस ओपन करत असताना सरळ चेंडूला फेकून दिलाय. 6 धावा षटकार. या ठिकाणी पाहायला मिळते ज्या प्रकारे पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा चौकार षटकारांनी डिलिंग होत होती तेच दृश्य दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तेच चित्र दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
ऑफसाईड या ठिकाणी खेळला जातोय. त्या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पुढे आले होते. बॅकअप मिळेल तेजसचा तत्पूर्वी एकदा परिपूर्ण केले गेले. एकेरीवरती संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 24 रन स्कोर करती लागल्या गेल्या. 3 बॉलचा केल्या ठिकाणी झालाय. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता, परंतु त्यानंतर लाईन अँड लेंथमध्ये भरपूर चुकी झाली. बॅटच्या रडारमध्ये चेंडू मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी हर्षलने घेतला होता. आणि त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट म्हणजे सिंगल काढून मृदुलला या ठिकाणी स्ट्रायकिंगवरती आणलंय. कारण मृदुलला स्ट्रायकिंगवरती आणणं सुद्धा गरजेचं आहे. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आल्यात आणि चेज धावा कसे कराव्यात त्याच्याकडे भरपूर अनुभव त्याचा आहे. एक चेज मास्टर आहे. स्लॉक स्वीप सरळ चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटला. एक लॉंगेस्ट अँड बिगेस्ट 6 येतोय. षटकार. सुरू आहे बॅटिंग शो सध्या दाखवत असताना मैदानामध्ये मृदुल जणू काय हायलाइट्स सुरू आहे. ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रोक येत आहेत, सातत्याने मोठे स्ट्रोक येत आहेत. ज्या मोठे फटक्यांची गरज आहे ते मोठे फटके या ठिकाणी येत आहेत. एका बाजूला हर्षल त्याने सुद्धा पहिल्याच बॉलवरती आल्यानंतर आपलं अकाउंट ओपन केले षटकाराने. ऑफसाईडला या ठिकाणी स्ट्रोक पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला तेजस चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी लावत आहेत. एकेरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. तेजसांचा जर विचार केला तर विथ द बॅटने सुद्धा त्यांनी चांगलं परफॉर्म केलं होतं. त्यांच्या बॅटमधून एक षटकार आला होता. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 31च्या घरामध्ये 31 रन स्कोर करते लागल्या गेल्यात. 5 बॉलचा या ठिकाणी खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. शेवटचा बॉल आहे. उमेश पठारी बॉलिंग ट्रॅकवरती खर्चित या ठिकाणी सिद्ध होत आहे ते मैदानामध्ये. ऑफसाईडला खडे खडे स्ट्रोक खेळलाय, बघितलं सुद्धा नाही. म्हणजे किती आत्मविश्वास या स्ट्रोकवरती होता. एक्स्ट्रा कव्हरला हा ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्टेड ड्राईव्ह षटकार. विनिमय करावा लागलाय. रिॲक्शन पहा सर्व खेळाडूंचे, परंतु प्लीज आपण वेळ घालवायचा नाहीये मैदानामध्ये. अजून इथून विजयासाठी 42 धावांची आवश्यकता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 18-42चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये उच्चांक या ठिकाणी उभा केला होता एनसीसी सफल संघाने. परंतु त्याचा पाठलाग करत असताना ॲडव्हान्स संघ सुद्धा मागे नाहीये, तो सुद्धा बॅकफुटला नाहीये. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये जी प्रगती मैदानाच्या आतमध्ये झालंय ती अप्रतिम झालंय. पहिल्याच बॉलवरती विकेट आली होती. एक चांगली पार्टनरशिप तोडण्याचं काम केलं होतं उमेशने, परंतु त्यानंतरचा परफॉर्मन्स त्याचा चांगला राहिला नाहीये. तर गोलंदाजी मार्कवरती फ्रेश बॉलर आपल्याला पाहायला मिळतो. 3ऱ्या षटकामध्ये तेजस बॉलिंग ट्रॅकवरती आल्यात. फिल्डिंगमध्ये चांगली कामगिरी त्यांनी केली. आता बॉलिंगमध्ये सुद्धा इम्प्रेस करावं लागणार आहे. समोर मृदुल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून 3 षटकार आल्यात आणि एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने व्यावसायिक गटातील क्रिकेट तो खेळत असतो, त्यामुळे तो अनुभव त्याच्याकडे आहे आणि प्रॉपरली क्रिकेटिंग स्ट्रोक येत आहेत. पाहण्यासारखे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत आहेत. 3ऱ्या षटकाला सुरुवात ठिकाणी होते. तेजस बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला बॉलिंग करण्यासाठी. समोर मृदुल आपल्याला पाहायला मिळतोय. मृदुलचा जर विचार केला तर विथ द बॉलमध्ये सुद्धा त्याने 2 सफलता प्राप्त केल्या होत्या आणि विथ द बॅटमध्ये सुद्धा धावा बनवतोय आपल्या संघासाठी. धावांचं एक शिखर चढायचं आहे ते त्याला माहिती आहे. तो आत्मविश्वास तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. विनायक प्लीज घाई करा, खूप वेळ वाया जातोय. 3ऱ्या षटकाला ठिकाणी सुरुवात होते. तेजस बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिलाच बॉल मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटचं एलिव्हेशन चांगलं नव्हतं लॉंगरला. त्या ठिकाणी शुभम हॅली पुढे येत्या. तत्पूर्वी एकच धाव चेंडूवरती मिळेल. एकेरीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल. एकंदरीत 38च्या घरामध्ये 17 बॉल आहेत आणि 17 बॉलमध्ये विजयासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. 17 बॉल रिमेनिंग अँड 41 रन्स रिक्वायर्ड टू विन हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला हर्षल आहेत, त्यांनी सुद्धा प्रभावित केलं. त्यांच्या सुद्धा बॅटमधून 2 षटकार आल्यात आणि ज्या प्रकारे षटकार मारतायत तो आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये जाणवतोय. पुन्हा एकदा समोर ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय. शुभम पुढे येत आहेत. पुन्हा एकदा फ्रेममध्ये आल्यात. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. मागच्या 2 चेंडूंमध्ये चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मागच्या दोन्ही चेंडूंचा जर विचार केला तर याआधी गुडलेन स्पॉटवरती चेंडू ठेवला होता आणि त्यानंतर खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे चांगली रणनीती या ठिकाणी तेजसची आपल्याला पाहायला मिळते. धावा रोखण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी 40 धावांची गरज आहे. पुढचा बॉल इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. त्रस्त करणारा चेंडू होता. एक त्रासदायक चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्यानंतर रिॲक्शन पहा मृदुलचे. नाराज दिसतोय त्या ठिकाणी.
3 बॉल्स खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. पहिल्या 3 चेंडूंमध्ये इकॉनॉमिकल स्पेल या ठिकाणी पाहायला मिळतो. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 15 बॉल आणि 40 ची गरज आहे. पुढचा बॉल तेजस, या बॉलवरती शॉट ऑफ द मॅच. काय फटका पाहायला मिळतोय. सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सरळ बॉल या ठिकाणी फेकून दिलाय. काय स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये येत आहेत मृदुलच्या बॅटमधून. बॅटिंग तो सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि 4 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात आणि 4ही उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाशाला गवस निघालणारे षटकार म्हणजे लॉंगेस्ट हिट त्याच्या बॅटमधून आल्यात. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीपमध्ये मिड विकेट आहेत. सुनीत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाहीये. एकेरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एकंदरीत 46च्या घरामध्ये 46 फलकावरती लागल्या गेल्यात. 46 रन स्कोर करते आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. तेजसांचा जर विचार केला तर जे 4 चेंडू चांगले हाताळलेत, चांगल्या रीतीने हाताळले गेलेत, परंतु एक चेंडू खराब होता. त्यावरती एक मोठा स्ट्रोक मृदुलच्या बॅटमधून आला. पुनश्च एकदा इथून हर्षल थांबणार नाहीयेत. सरळ चेंडू निघून गेलाय. बंटीचा आता स्टँडला अभिवादन करण्यासाठी 6 षटकार. बॉल आणि 12 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता. 12-27चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ घ्यायचं नाहीये. मैदानामध्ये 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि या 3 षटकांमध्ये जयप्रकाश शेडवण संघाने आपला बोलबाला दाखवलाय. ज्या प्रकारे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, सातत्याने चौकार षटकांचा वर्षा मैदानामध्ये करतायत. 12 बॉलमध्ये 27 धावांची गरज आहे. जिंकण्याची सुरुवात इथूनच करा जिथून हारण्याची जास्त भीती वाटते, परंतु इथून भीती नाहीये दोन्ही फलंदाजांमध्ये. ज्या प्रकारे आत्मविश्वासासहित बॅटिंग करतायत. हर्षलांचा जर विचार केला तर स्ट्रोक खेळल्यानंतर ते बॉलकडे पाहत सुद्धा नाहीत. म्हणजे किती आत्मविश्वास असेल फटक्यामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सागरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. पहिल्या षटकामध्ये त्याच्या विरोधामध्ये एकंदरीत 17 धावा कुठल्या होत्या मृदुल आणि दर्शनने. त्यानंतर उमेश गोलंदाजी मार्कवरती आले, त्यांच्या विरोधामध्ये 20 धावा. तिसऱ्या षटकामध्ये तेजस आले, त्यांच्या विरोधामध्ये 15 धावा. म्हणजे पहिली 3ही षटकं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती राहिल्यात. सागरवरती पुन्हा एकदा विश्वासासाठी दाखवला कॅप्टनने. समोर मृदुल आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार षटकारांचा वर्षाव त्याच्या बॅटमधून झालाय. 12 बॉल 27. फुल टॉस. पहिल्याच बॉलवरती एक मोठा स्ट्रोक. स्वॅगचं स्वागत केलंय. मिड विकेटला चेंडू डिस्पॅच केला गेलाय. षटकार. चौकार षटकरांनी फेअर डिलिव्हरी म्हणजे हा चेंडू इथून काउंट केला जाईल. त्याच्यावरती 6 धावा येत आहेत. पहिल्याच बॉलवरती एक भव्य स्वागत या ठिकाणी केले गेले सागरचं. पहिल्या षटकामध्ये त्याच्या विरोधामध्ये 17 धावा आल्या होत्या, परंतु पहिली 3 जे गोलंदाज आहेत आणि चांगली कामगिरी केलेली नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा कंटिन्यू ठेवले सागरला. समोर मृदुल आपल्याला पाहायला मिळतो. आता 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता. 11-21चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सागर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती येतील. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय, त्यामुळे दबाव त्यांच्या स्पष्टपणे जाणवतो चेहऱ्यावरती. डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळते. मिड विकेट आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर लॉंग ऑन मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची रिडिंग एज घेतली होती. लॉंग लेग त्या ठिकाणी पुढे येईल. एकच धाव या चेंडूवरती मिळते. एकेरीवरतीच संतुष्ट त्या ठिकाणी व्हावं लागणार आहे. आता 10 बॉल आहेत आणि 10 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. जे इथून प्रति चेंडू मागे 2चं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला हर्षलांचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. चांगली साथ त्यांनी दिली मृदुलला. त्यांच्या सुद्धा बॅटमधून 3 षटकार आल्यात. दुसऱ्या बाजूला मृदुल ज्या प्रकारे धावांचा पाऊस पडतायत मैदानामध्ये, तुटून पडल्यात समोरच्या संघामधील गोलंदाजांवरती.
मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. हात चालल्यात इष्टांच्या मागे बंटी यांचे. अर्थातच मनील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक वन ऑफ द ग्रेट विकेट किपर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेला बॉलिंग करणाऱ्या टीमने. स्टंपिंगसाठी हा रिव्ह्यू घेतला गेला. त्याची पडताळणी या ठिकाणी वॉटरूममध्ये केली जाईल. पुन्हा एकदा पंचांना आमच्या यावं लागणार आहे. नॉट आउट जो पाय आपल्याला पाहायला मिळतो तो पाय क्रीजमध्ये होता. गणेश कारभारी साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. एका 40+ वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालं. त्यांचं वेलकम असेल. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. चांगला कमबॅक या ठिकाणी म्हणता येईल. आता 9 बॉल आहेत आणि 9 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता. एक रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु इथे हर्षल थांबणार नाहीये. अनस्टॉपेबल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 चेंडू जरी गोलंदाजाच्या नावावरती असले तरी तिसरा बॉल मी माझ्या नावावरती घेईन. षटकार. आलाय. आता विजयासाठी 14 धावांची गरज येणार आहे 8 बॉलमध्ये. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लॉट मध्ये बॉल होता. एक लांब षटकार, उत्तुंग षटकार या ठिकाणी खेळला गेला. मिड विकेटला बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी येत आहेत हर्षलच्या बॅटमधून. जिंकला तर आदरणीय संतोषजी जंगम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 बॉलवरती 3 षटकार हर्षलच्या बॅटमधून आले आहेत आणि या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 येत आहेत. आता विजयासाठी 8 धावांची गरज आहे. 1 साइडली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्या प्रकारे चौकार षटकारांचं वर्ष मैदानामध्ये केलं. शेवटचा बॉल असेल या षटकामधील. हर्षल आणि मृदुल चर्चेत असणारं नाव. अजून एक येईल. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकदा हर्षल आणि मृदुलची बॅटिंग जर आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. आणि इथून ते 500 रुपये अर्थात कॅश प्राइज इथून जमा झाले. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. 6 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. याच मैदानावरती श्री गणेश जलसर संघाने शिवनेरी संघाला 6 बॉलमध्ये 2 धावा करू दिल्या नव्हत्या. प्रणय तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक कमिंग यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतो या विभागामध्ये. 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये 2 धावांची गरज. आता इथून खरी कसोटी असणार आहे सुनीतची. कारण समोर सेट फलंदाज त्यांची बॅट सध्या फक्त चौकार षटकारांनी बोलते. आता 6 बॉल आहेत आणि 2 धावांची गरज आहे. 77 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 1900 धावांचा पाठलाग करायचा होता टीम जयप्रकाश शेडवन संघाला. परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये ज्या प्रकारे बॅटिंग झालंय वाख्यानोजोग आहे. सुनीत बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोर मृदुल. 2 लेदर क्रिकेटचे एक उत्तम दर्जाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 6 बॉल 2ची गरज. ऑफसाईडला स्ट्रोक हा खेळला जातो. या गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट पॉईंटला सागर त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल. 1 धाव या चेंडूवरती घेतली गेली. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 1 धावेची गरज. हर्षलकडे कुठल्याही प्रकारचं प्रेशर जाणवलं नाहीये. त्याचे स्ट्रोक इथून सर्व व्हायरल होतील. कारण ज्या प्रकारे तो स्ट्रोक खेळतोय आणि त्यानंतर चेंडूकडे पाहत सुद्धा नाही. इतका आत्मविश्वास त्याच्याजवळ आहे. 5 बॉल आहेत. 5 बॉलमध्ये 1 धावेची गरज आहे. स्कोर इज लेवल. 78 रन स्कोर करते लागले गेल्यात. 5 चेंडू आणि 1 धावेची गरज. इथून स्ट्रोक जर पाहिला तर तितकासा चांगला नाहीये. तेजस चव्हाण या ठिकाणी कुठलीही चुकी करणार नाही आहेत. आणि एक बहारदार इनिंग हर्षल यांची समाप्त झाले. दुसरा धक्का म्हणजे या पार्टनरशिपला तोडण्यासाठी भरपूर परिश्रम या ठिकाणी घ्यावे लागले. आता 4 बॉल आहेत आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 1 धावेची गरज.
बॉल आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी एक धावची गरज. एक मोठी पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड झाली होती. त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम या ठिकाणी केलंय सुनीतने. कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा. उमेश यांच्या गोलंदाजीवरती विकेट गमावला होता, परंतु त्यानंतरची 2 षटकं या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सुखददायक होती. एक सुखद अनुभव देणारी षटकं होती. आता 4 बॉल आहेत आणि 4 बॉलमध्ये एक धावीची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे. मितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. न्यू बॅटर, फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 4 बॉल आणि एक धावीची आवश्यकता. इथून स्ट्रायकिंगवरती थ्रो केला जाईल. डायरेक्ट हिट ऑलवॉज डेंजरस आणि या संपार फिंगर्स इथे आपण पाहू शकतायत. पंचांचं बोट आकाशाकडे विसावलं गेलंय. म्हणजे मृदुल सुद्धा या ठिकाणी पाठोपाठ बाद झाल्यात. अजूनही सामना संपलेला नाहीये. आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी एक धावीची आवश्यकता. बॉलमध्ये विजयासाठी एक धावीची आवश्यकता. जे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, कुणाल मैदानामध्ये दाखल झालेत. जे सेट बॅटर होते, म्हणजे एका बाजूला मृदुल आणि हर्षल, ते दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊन बाहेर गेल्यात. आता इथून कस लागणार आहे फलंदाजांचा. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी एक धावीची आवश्यकता. सुनीत पहिल्या 3 चेंडूंमध्ये चांगली कामगिरी त्याने केली. कदाचित सुनीतला आधी षटक सोपायला हवं होतं. फुलटॉस बॉल इथून चुकी झाले आणि ती विजयाची धाव या ठिकाणी येते आणि ॲप्रिशिएट करतायत, प्रशंसा करतायत त्या ठिकाणी कुणाल सुनीतची. कारण त्याने आतुनात प्रयत्न केले होते. प्रयत्नांची पराकाष्ठा सुनीतने केली होती पहिल्या 4 चेंडूंमध्ये आणि सामना या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच जयप्रकाश शेडवण संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स. एक चांगला विजय या ठिकाणी पाहायला मिळाला. एक मोठी रनचेस होती आणि ती रनचेस ज्या प्रकारे चेस या धावा केल्या गेल्या. चौकार षटकांचा वर्षाव या इनिंगमध्ये आपण पाहिला. दोन्ही इनिंगमध्ये चौकार षटकांचा वर्षाव आपण पाहिला.